Hello, my dear friends. Today we will learn the meaning of the term goods. So, the term goods refers to the merchandise, commodities, articles, or things in which a trader trades or deals. व्यापारी ज्या वस्तूंची खरेदी विक्री करतो, ज्याच्यामध्ये तो डीलिंग करतो, त्याला आपण काय म्हणायचं? गुड्स असं म्हणायचं. These are purchased or manufactured for the purpose of sale. म्हणजे जर तुम्ही ट्रेडर असाल तर तुम्ही पक्का माल विकत घेता आणि विकता. इफ यू आर अ मॅन्युफॅक्चरर, जर तुम्ही उत्पादक असाल, यू कॅन परचेस द गुड्स, रॉ मटेरियल फॉर मॅन्युफॅक्चरिंग द फायनल प्रोडक्ट टू अर्न अ प्रॉफिट. सो गुड्स मीन्स कमॉडिटीज, आर्टिकल्स ऑर थिंग्स. मराठीमध्ये आपण गुड्सला माल असं म्हणतो. आर्टिकल्स म्हणजे, थिंग्स म्हणजे वस्तू. ओके, सी द एक्झाम्पल्स. मेडिसिन. हिअर in this picture you can see for the pharmacist or chemist or druggist, the medicine, it is the goods. See the another picture. In the grocery shop, the all groceries are the goods. For a car dealer who are dealing or purchasing and buying and selling the car, it is the goods for them. But dear students, if they are having a car for demo, so car for demo, it is not a goods because they are purchased but they are not selling to the customer. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एखाद्या शोरूम मध्ये गेलात, पुण्यासारख्या ठिकाणी साई सर्व्हिस आहे, चौगुले इंडस्ट्रीज आहे, शॉ टोयोटा आहे, माय कार आहे. इथे तुम्हाला कार दिसतील तर हे कार ते खरेदी करतात आणि विकतात. इट इज अ गुड्स. पण त्यांच्याकडे डेमोची एक कार असेल, ते काय करतात? आलेल्या कस्टमरला दाखवत असतात. इट इज नॉट ए गुड्स, इट इज असेट. ही त्यांची काय आहे? असेट आहे. इफ अ बाईक मॅन्युफॅक्चरर, हिरो मोटोकॉप कंपनी इज देअर and they are manufacturing the two wheelers. So what are the goods? So they are purchasing the gear, they are purchasing the brake, they are purchasing the suspension, they are purchasing the tail lamp, they are purchasing the tires, they are purchasing the engine. So all these are the goods for the bike manufacturer. Okay, विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला अवश्य कळवा. शंका असेल ईमेल करायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक बटन करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कृपया कमीत कमी तुमच्या 3 ते 4 मित्रांना हा चॅनल तुम्ही शेअर करा, जेणेकरून तुमच्या 4 मित्रांना मोफत क्वालिटी एज्युकेशन घेता येईल. धन्यवाद.